अंतर्गत सराटी माझ्या लोकसभा मतदारसंघात गाव येते आणि माझ्या मतदाराचे आभार मानायला मी काही भेटावं लागणार ना मतदारांना. एक मतदार आहेत प्लस आता समाजाचे नेते आहेत, या दोन्ही अंगाने मला त्यांचा सन्मान करा. मतदानाच्या आधी भेटी झाल्या का तुमच्या, रात्री गुप्त कुठे काही? कुठं नाही. बघा मी काही ताकाला जाऊन गाडगेला पिणारा माणूस नाही. मी वारकरी संप्रदायातला माणूस. मी त्यांना भेटलो नाही, ते मला भेटले नाही. पण निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यावर मी मात्र त्यांना निश्चित भेटन, कारण त्यांचा मला निश्चित फायदा झालाय, याचं काही दुमत नाही. मला वाटतं जरांगे पाटलांचा फायदा उघडपणे मान्य करणार तुम्ही एकमेव नेते असावेत. नाही असं काही नाही. ज्यांना आता बऱ्याच जणांना झालाय. आता बजरंग बाप्पालाही झालाय, मलाही झालाय. पण जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट समाजाची बाजू घेता तेव्हा पुढच्या निवडणुकीमध्ये तो जो ओबीसी समाज आहे तो तुमच्यावर नाराज होईल अशी तुम्हाला भीती वाटत नाही का? भीती वाटायचं कारणच नाही ना काय. आता 2 वेळेस मला ओबीसी समाजानं मतदान केले, ते मी उजागर मान्य केले. यावेळेस केलं नाही तर नाही म्हणून सांगतो. दोन्ही वेळेस मला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. यावेळेस मला मराठा समाजाने स्वीकारलं. ज्याने स्वीकारलं त्याचं वाजवणं माझं काम आहे. ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, जरांगे पाटलांचा मला फायदाच झाला असं म्हणत बंडू बॉस यांनी काल एक महत्त्वाचा आणि खूप मोठं विधान हे या लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान केलेलं आहे. तरी आपण आजच्या या व्हिडिओमधनं पाहूयात की भाजपचं जे समीकरण होतं परभणी लोकसभा मतदारसंघात, ते समीकरण कामाला येईल की परभणीमध्ये एम फॅक्टर चालेल, एकच फॅक्टर चालेल. सगळ्यात सुरुवातीला आपण काही या मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी ही आपल्यासमोर आहे. तर एकूण मतदान हे परभणी विधानसभा क्षेत्रात 21,23,056 इतकं आहे. त्यापैकी 12,75,817 इतकं मतदान झालं आणि 60.9% याची टक्केवारी आली आहे. पुरुषांचं मतदान हे 11,03,891 आहे परभणी लोकसभा मतदारसंघात. त्यापैकी 6,78,615 इतकं पुरुषांचं मतदान झालं आहे. तर महिलांचं मतदान 10,19,132 आहे. त्यापैकी 5,97,198 झालं आहे. तर मंडळी, परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये घनसावंगी, परतूर, जिंतूर, पाथरी, परभणी, गंगाखेड अशी 6 विधानसभा क्षेत्र येतात. तर या 6 विधानसभा क्षेत्रांपैकी घनसावंगी, परतूर, जिंतूर, खुद्द परभणी, गंगाखेड आणि पाथरी या 6ही विधानसभा क्षेत्रामध्ये बंडू जाधव यांचं चांगलं वर्चस्व आहे. त्यांना मानणारा एक चांगला वर्ग आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाचे देखील इथे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. मंडळी, मराठा आरक्षण आंदोलनाचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव हा परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. परभणी, बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, त्याचबरोबर हिंगोली या लोकसभा मतदारसंघामध्ये हा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळालेला आहे. मराठवाड्यात हा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळालेला आहे. आणि सगळ्यात जास्त प्रभावित झालेले 3 लोकसभा मतदारसंघ आहे. त्यात जालना, बीड आणि परभणी हे 3 लोकसभा मतदारसंघ सगळ्यात जास्त प्रभावित झालेले आहे. त्यामुळे जे बंडू जाधव जे म्हणत आहेत की जरांगे पाटलांचा मला फायदा झाला, ते निश्चितच या गोष्टीचा इथे उल्लेख करावासा वाटतो. तर जिंतूर विधानसभा क्षेत्रात 55.17% मतदान झालं आहे. गंगाखेड विधानसभेत 62.2% मतदान झालं आहे. परतूर विधानसभा क्षेत्रात 59.42% मतदान झालं आहे. परभणी विधानसभा क्षेत्रात 60.7% मतदान झालं आहे. तर पाथरी विधानसभा क्षेत्रात 63.44% मतदान झालं आहे. आणि घनसावंगी विधानसभा क्षेत्रात 60.9% मतदान झालं आहे. तर मंडळी, ही परभणी विधानसभा, गंगाखेड विधानसभा, घनसावंगी विधानसभा, जिंतूर विधानसभा, परतूर विधानसभा, पाथरी विधानसभा अशी विधानसभा निहाय आकडेवारी आहे. ती आपण एकंदरीत पूर्ण आकडेवारी पाहिलेली आहे. तर आता जाणून घेऊयात की जानकरांचं जे समीकरण आहे, जानकरांना जे समीकरणाने परभणीत पाठवण्यात आलं आहे किंवा जानकर यांनी मी परभणीतूनच लढणार असा का निर्णय घेतलेला होता आणि कशामुळे हा निर्णय घेतला होता, त्याचं उत्तर देखील याच ठिकाणी आहे, याच मुद्द्यावरती येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानकर हे ओबीसीचे नेते आहेत आणि ओबीसींची संख्या ही परभणी लोकसभा मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जानकर यांनी महायुतीसोबत ते गेले नव्हते किंवा महाआघाडीसोबतही गेले नव्हते. त्याच्याही आधी आपण परभणी लोकसभा मतदारसंघातून लढणार असा निर्धार पक्का केलेला होता. आता महायुतीसोबत जानकर आले तर निश्चितच आपल्याला फायदा होईल अशा संकल्पनेने देवेंद्र फडणवीस
त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जानकरांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आणि अजित पवार यांच्या कोट्यातून त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा देण्यात आली. आता अजित पवार यांचे समर्थक आणि निकटवर्तीय राजेश विटेकर हे 2019च्या लोकसभा निवडणुकीत या परभणी लोकसभा मतदारसंघातून लढलेले होते आणि त्यांना अगदी कमी फरकाने त्यांचा पराभव झालेला होता. साधारणतः 43,000च्या फरकाने त्यांचा पराभव झालेला होता आणि तीच गोष्ट ध्यानात घेऊन, लक्षात घेऊन जानकर यांनी या परभणी लोकसभा मतदारसंघातनं आपण लढलो पाहिजे, कारण ओबीसींची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे असं जानकरांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार ते या लोकसभा क्षेत्रातनं आपली उमेदवारी त्यांनी घोषित केलेली होती. मंडळी, जानकरांनी सुरुवातीला माढ्यामधनं शरद पवारांना घाम फोडलेला होता, त्यानंतर ते बारामतीमधनं लढले होते, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढले होते, परंतु आता खुद्द अजित पवारांनीच, जे पवार फॅमिलीमध्ये होते, ज्यावेळेस माढ्यातनं आणि परभणीमधनं जानकर लढले त्यावेळेस अजित पवारांनी प्रचंड मोठा विरोध जानकरांना दाखवलेला होता, परंतु आता त्यांच्याच कोट्यातून ही जागा, परभणीची जागा त्यांना देण्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे. तर मंडळी, ओबीसींचं ध्रुवीकरण किंवा ओबीसी एका बाजूनं येतील, तसेच मराठा समाज एका बाजूनं होईल, अशा कयासावरती जानकरांनी परभणी मतदारसंघामधनं लढण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर आता परभणी लोकसभा मतदारसंघात SC, ST आणि मुस्लिम यांची टक्केवारी किती, यांचे मतदान किती टक्के आहे ते देखील पाहण्याचा आपण प्रयत्न करू. तर SC मतदार बांधवांची टक्केवारी ही 13% सांगितली जाते, ST मतदार बांधवांची टक्केवारी ही 2% सांगितली जाते, तर मुस्लिम बांधवांची टक्केवारी ही 12% सांगितली जाते. आता यामध्ये SC, ST या बांधवांचं मतदान हे काही अंशी वंचित बहुजन आघाडीकडे शिफ्ट होईल असं बोललं जातं आहे, परंतु सगळ्यात मोठी मदार जी असणार आहे ती मुस्लिम मतदार बांधवांवरती असणार आहे, कारण 12% प्रचंड मोठं प्रमाण हे आहे आणि 12% एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार बांधव हे अपक्षांकडे मतदान करतात किंवा MIMच्या उमेदवाराकडे मतदान करतात किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा वोट बँक राहिलेला मुस्लिम मतदार बांधव पुन्हा एकदा त्याच वाटेवर जातो, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर आता या संपूर्ण प्रकारामध्ये मुस्लिम बांधवांचं मतदान हे निर्णायक ठरणार आहे. मुस्लिम बांधवांचं मतदान हे बंडू जाधव यांना देखील होऊ शकतं असं जानकरांचं मत आहे. त्याचं कारण असं आहे की बंडू जाधव हे आता महाविकास आघाडीमध्ये आहेत. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष आहेत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ची जी वोट बँक म्हणून सांगितलं जातं, मुस्लिम मतदार बांधवांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी वोट बँक म्हणून सांगितलं जातं, तसंच जर का समीकरण पुढे आलं तर निश्चितच मुस्लिम बांधवांची मतदान हे बंडू जाधव यांच्या दिशेने जाऊ शकेल असा अंदाज या परभणी लोकसभा मतदारसंघातनं वर्तवला जातो आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील या ठिकाणी की फॅक्टर ठरणार असं देखील बोललं जातं. खुद्द बंडू जाधव यांनी या व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे की माझा मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ हा आणि माझ्या मतदारसंघामध्ये अंतरवाली सराटी आहे. तर या अंतरवाली सराटीमध्ये ज्या आरक्षण आंदोलनाला सुरुवात झाली त्या आंदोलनाचे मुख्य मनोज जरांगे पाटील यांना आपण आधी भेटलेलो नाही आहोत, पण आता निवडणूक झालेली आहे, निकाल येणार आहे, निकालानंतर निश्चितच आपण मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं. तर मंडळी, मराठा आरक्षणाचा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आता खुद्द बंडू जाधव यांनी कबूल केलेलं आहे की मला मनोज जरांगे पाटील यांचा फायदा झालेला आहे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितलं आहे की बीडचे बजरंग बाप्पा सोनवणे यांना देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झालेला आहे. तर बीड, परभणी, जालना ही मतदारसंघ अशी आहेत की या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त या आंदोलनाचा प्रभाव पाहायला मिळालेला आहे आणि निश्चितच या आंदोलनाच्या प्रभावामुळेच बंडू जाधव यांनी शिंदे गटासोबत न जाता एकनिष्ठ राहत
पुन्हा एकदा या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपला विजय हा सुखकर आणि सोपा केल्याचं काही जाणकार सांगतात. तर मंडळी, हा जो एम फॅक्टर आहे, मग तो मनी फॅक्टर असू शकतो, मनोज जरांगे फॅक्टर असू शकतो, मराठा फॅक्टर असू शकतो, तुम्ही तुमच्या सोयीनुसार ह्या एमला घ्या, पण हा एम फॅक्टर इथे निश्चितच खूप मोठा फॅक्टर बनणार आहे, खूप मोठा रोल यामध्ये आहे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर या लढाईमध्ये सध्या जरी पारडं हे बंडू जाधव यांचं जड वाटत असलं तरी महादेव जानकर यांचे काही मुद्दे जर आपण पाहिले तर निश्चितच ते मुद्दे देखील महत्त्वाचे आणि त्या फॅक्टरवर ते पण रेसमध्ये आहेत. तर ते मुद्दे कोणते कोणते ते जाणून घेऊत. ओबीसी मतदार कायमच भाजपच्या पाठीशी राहिला आहे. त्यात जानकर स्वतः ओबीसी उमेदवार असल्याने त्यांनी या मतदान क्षेत्रातून आपली उमेदवारी जाहीर केली होती. तर माधव फॅक्टरचा देखील त्यांना फायदा होईल असंच देखील या पोस्टमधनं सांगितलं बोललं जात आहे. त्याचबरोबर गंगाखेडमध्ये रासपचे जे आमदार आहेत त्यांची देखील जानकरांना मदत होईल, ही त्यांची जमेची बाजू असल्याचं सांगितलं जातं. परभणीत पंकजा मुंडेंना मानणारा वर्ग प्रचंड मोठा आहे, त्यामुळे पंकजा मुंडेंनी ताकद जर लावली तर जानकरांचं पारडं जड होऊ शकतं असं देखील सांगितलं बोललं जातं आहे. तर आजवरचा ओबीसी आणि धनगर समाजासाठीचा संघर्ष हा आणि त्याचा जनाधार मिळवण्यासाठी जानकरांना त्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे जानकरांनी परभणी हा मतदारसंघ निवडलेला आहे. तर बंडू जाधवांचं गेल्या निवडणुकीत फक्त 42,000 विजय झालेला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या विरोधातील उमेदवारांनी त्यांना निवडणुकीत जवळपास 5 लाख मतं ही त्या विटेकरांनी यावेळेस घेतलेली होती आणि ती मतं आपल्याकडे जर आली तर निश्चितच आपला विजय हा कन्फर्म होऊ शकतो असं जानकरांना या ठिकाणी वाटतं. तर महादेव जानकरांना आयात उमेदवारांची टीका त्यांच्यावरती झाल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकीच्या राजकारणात सरसकट ओबीसी धनगर समाजाचा पाठिंबा मिळण्याचं आव्हान त्यांनी या निवडणुकीत पेललं आहे का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर जातकेंद्रित राजकारणामुळे मराठा मतदार जानकरांपासून दुरावू शकतो असं देखील सांगितलं बोललं जात आहे. तर जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात जानकरांची म्हणावी तशी मोठी यंत्रणा नाही आहे. गाव पातळीवर संघटन मजबूत करण्याची गरज देखील त्यांना यावेळेस होती आणि त्याचा अभाव निश्चितच जाणवलेला आहे. तर खासदार बंडू जाधवांचा हा दांडगा संपर्क परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे तुलनेने जानकरांवरील बाहेर उमेदवाराचा शिक्का आणि ठपका हा निश्चितच आहे. जानकरांनी ओबीसी मुद्द्यावर निवडणूक नेली तर मराठा समाज बंडू जाधवांना एक हाती पाठिंबा देईल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि नेमकं हाच महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये ठरलेला आहे. जानकर ओबीसी मुद्द्यावरती लढले आणि बंडू जाधवांना एक हाती मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला आहे असं सांगितलं जातं. तर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर ज्यांनी 5 लाख मतं घेतलेली होती त्यांचं देखील इच्छुकांच्या यादीत सगळ्यात पुढे नाव होतं. आता त्यांना तिकीट कापल्याचं शल्य त्यांच्या मनात असणार आहे. तर ते कसं काम करतात यावरती देखील खूप मोठी गोष्ट अवलंबून आहे. त्यांनी जर का ते शल्य बाजूला ठेवून जानकरांचं काम केलं तर निश्चित जानकरांना फायदा होईल. परंतु आपलं तिकीट कापलंय या द्वेषाने या रागाने जर का त्यांनी आतून वेगळ्या उमेदवाराचं काम केलं तर मात्र जानकरांना हा विषय अवघडच वाटेल. तर हे काही मुद्दे आहेत, त्यामुळे प्लस पॉईंट प्लस मायनस पॉईंट अशा गोष्टींवरती आपण या मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे. मंडळी, या संपूर्ण प्रकारात जानकर आणि बंडू जाधव यांच्यामध्ये ही तगडी लढाई आता परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये होती आहे. तर या तगड्या लढाईमध्ये तुम्हाला काय वाटतं आहे, कोण कशा पद्धतीने हा विजय श्री खेचून आणेल? तुमच्या मनातील उमेदवार कोण हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.